आज आपण आलेलो आहे मानशाना हा किल्ला पाहण्यासाठी. जो नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो. किल्ला अवघड श्रेणीतला आहे. चढाई जास्त व पाहण्यासाठी कमी आहे. छोटे खाणी आहे वरच्या साईडला पाहण्यासाठी. एक 8 टाकी समूह आहे गडावर, बाकी काही नाही. व खाली येताना जो रॉक पॅच आहे वर येण्यासाठी अकलकोरी पायऱ्या सुद्धा आहेत. कांचन गडाकडे जाणारा मार्ग आहे. हा कांचन आहे, तो मांचन आहे. साधारण 1 ते सव्वा तासाची चाल आहे व आपण आपली गाडी या ठिकाणी लावली आहे व आता गडाच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहे. दोन्ही गड आपण पाहून येणार आहे. तर चला सफर करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भाग घेतलेल्या लढाईमधील एक महत्त्वाची लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई. दुसऱ्यांदा सुरत लुटून परत जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जात असताना मराठा सैन्य व मुघलांची कांचनबारी येथे समोरासमोर गाठ पडली व मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. उघड्या मैदानावर पहिल्यांदा समोरासमोर शत्रूंचा त्यांच्याच प्रदेशात केलेला पराभव यासाठी वनी दिंडोरीचा हा संग्राम कांचनबारीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 17 ऑक्टोबर 1670 इतिहास प्रसिद्ध वनी दिंडोरी किंवा कांचनबारीची लढाई. याच लढाईत मराठ्यांनी मोगलांवर जणू आग ओकली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट मारली. 2 ऑक्टोबर 1670 ते 5 ऑक्टोबर 1670 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासह लूट घेऊन 5 ऑक्टोबर 1670 दुपारी सुरतेहून बाहेर पडले. सुरतेहून महाराज पेठ बागलान मार्गे साल्हेर किल्ल्याकडे निघाले. ही वार्ता शहजादा मुअज्जमला समजली. त्याने दाऊद खानाला महाराजांकडे लढाईसाठी पाठवले. महाराजांसोबत लढाई करण्यासाठी पाठवले. दाऊद खानसोबत राव भाऊसिंह, हाडा मीर, अब्दुल मामूद, इकला खान, मियाना, राय मकरंद खत्री, गालिब खान, नारोजी, बसवंतराव, शेख सफी, संग्राम खान घोरी, मान पुरोहित इत्यादी सरदार होते. सोबत तोफखाना, हत्ती, उंट व पुष्कळ सैन्यही सोबत होते. तारिके दिलखुशाचा करता भीमसेन सक्सेना हाही दाऊद खानासोबत होता. दाऊद खानाचा तळ वैजापूर येथे पडला. तेथे हेरांनी बातमी आणली की महाराज सुरतेहून निघून मुल्हेरपर्यंत आले व मुल्हेर येथील पेठ त्यांनी लुटली. मोगली किल्लेदार नेकमा खान मुल्हेरच्या किल्ल्यातून बसला होता. पण मुल्हेरलाच महाराजांच्या हेरांनी बातमी आणली की मोगली सैन्य त्यांच्यावर चालून आलेले आहे. त्यामुळे मुल्हेरचा वेढा उठून महाराज तातडीने निघाले. नाशिक जिल्ह्यात चांदवडच्या पश्चिमेस 10 मैलावर असलेला मांचनचा घाट उतरून मोगली सैन्य तिथे पोहोचण्यापूर्वी निसटून जाण्याचा महाराजांचा विचार होता. पण महाराजांच्या हालचाली दाऊद खानाला हेरांकवी पक्क्या कळत होत्या. त्यामुळे महाराजांना गाठण्यासाठी तो तातडीने चांदवडला जाण्यासाठी निघाला. सायंकाळी मोगली सैन्य चांदवडला पोहोचले. महाराजांच्या भयाने चांदवडचा फौजदार बागी खान किल्ल्यात दडून बसला होता. तो आता दाऊद खानाला भेटण्यासाठी त्याच्या छावणीत आला. महाराजांच्या हालचालींची नीट खबर अजून न मिळाल्याने दाऊद खान चांदवडलाच तळ ठोकून बसला. मध्यरात्री सुमारे 12 वाजता दाऊद खानाला खबर मिळाली. मांचनचा घाट पार करून महाराज त्वरेने नाशिकच्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घाटमाथ्यावर जमलेले असून ते मागाहून येत असलेल्या आपल्या उर्वरित सैन्याची वाट पाहत उभे आहेत. हे वृत्त कळताच दाऊद खान तडक स्वार झाला. तो एवढा उतावीळ झालेला होता की त्याच्यासोबत असलेले स्वार त्याच्या मागोमाग जाऊ शकले नाहीत. ही शके 1592ची रात्र कार्तिक शुद्ध त्रयोदशीची होती. रात्र सरताना अंधार झाला. त्यामुळे दाऊद खानाचे सैन्य वाट चुकले. इलाजास्तव त्यांना सूर्योदयापर्यंत थांबावे लागले. दाऊद खानाने आपल्याला गाठल्याचे महाराजांच्या लक्षात आले. ताबडतोब मराठी सैन्य युद्धार्थ सज्ज झाले. सूर्योदय झाला. मोगली सैन्य घाटमाथा चढू लागले. इकला खान मियाना आघाडीवर होता. तो घाटमाथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तो मराठा युद्धाचा पावित्रा घेऊन शस्त्रे परमीत उभे असलेले त्याला दिसले. इकला खानाने फारसा विचार न करता बेधडक मराठ्यावर चाल केली. त्याचे अनेक सैन्य अजून घाटमाथ्यावर पोहोचायचे होते. अशा परिस्थितीत घनघोर युद्धाला तोंड फुटले आणि पहिल्याच तडाख्यात इकला खान जबर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. एवढ्यात तेथे दाऊद खान पोहोचला. त्याने ताबडतोब राय मकरंद खत्री, शकी सफी, मान पुरोहित, संग्राम खान घोरी यांना इकला खानाच्या मदतीस पाठवले. त्वेषेने हे सर्व सरदार मराठ्यांवर तुटून पडले. पण मराठ्यांचा जोर जबरदस्त होता. तुबळ रण माजले. संग्राम खान घोरी त्याच्या मुलासह व अन्य आपतासह जबर घायल झाला. मोगलांचे अनेक शाही सैनिक व नामांकित सरदारही ठार झाले.
मराठ्यांचा प्रचंड जोर पाहून त्यांना मागे रेटण्याशिवाय अखेर राय, मकरंद व मान पुरोहित यांनी तोफ डागायला सुरुवात केली. तोफांचा मारा सुरू झालेला पाहून मराठे थोडे मागे हटले. तेवढ्यात दाऊद खानाने जखमी इख्लास खानास उचलले व तो मराठ्यांशी लढू लागला. चवताळलेले मराठे पुन्हा चारही दिशांनी मोगलांना घेरून त्यांची लांगडे तोड करू लागले. मोगली तोफा डागल्या जात होत्या, पण मराठे त्याची तमा बाळगीत नव्हते. तोफांच्या माऱ्यामुळे 50 मराठे ठार झाले. 1000 पेक्षा जास्त सैन्य मोगलांचे मराठ्यांनी ठार केले होते. मीर अब्दुल घाटमाथ्यावरील चढ उतारांमुळे मुख्य सैन्यापासून ताटातूट झाली. त्यामुळे आपल्या पुत्रासह व थोड्या सैनिकासह त्याने एका गुहेचा आश्रय घेतला. मराठ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी गुहेवर हल्ला चढविला. मीर अब्दुल, त्याचा एक मुलगा व काही सैन्य जबरदस्त जखमी झाले. मीर अब्दुल तर बेशुद्धच पडला. त्याचा एक पुत्र मराठ्यांनी ठार केला. त्याचे काही सैनिकही मारले गेले. शस्त्रे, घोडे व झेंडा हिसकावून घेऊन मराठी निघून गेले. दाऊद खानावर प्रचंड विजय मिळवून महाराज पुढे निघाले. 3000 मोगल मारले गेले व 4000 घोडे पाडाव केले. 2 बाजीर मोगलाई सापडले असे फत्ते करून आले. मराठ्यांनी 1 हत्ती पाडाव करून आणल्याचे जेदे शतावलीत नोंदवले आहे. इतिहासात वनी दिंडोरीची म्हणून प्रसिद्ध असलेली पण प्रत्यक्षात कांचन मांचन घाटमाथ्यावर झालेली ही लढाई शके 1592 साधारण नाम संवत्सरा कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर 1670 रोजी झाली. या सर्व लुटीसह छत्रपती शिवाजी महाराज कुंजरगडावर येऊन पोहोचले. मंचनागडावरच्या असणाऱ्या या पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. जवळपास 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, परंतु झाडीमुळे या पूर्ण बुजलेल्या आहेत. आपण आता या जो शेवटच्या टप्प्यातला कडा आहे त्या ठिकाणी जाऊन पाहून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. काय अजून काय प्यायला भेटते का इथं? क्लाइम्बिंग चालते. या बाजूला याला फेरी मारता येते. थोडा अवघड आहे, परंतु नको जायला. कधीतरी पूर्णतः या बाजूने बघू. अशी छोटीशी वाटी काही बाजूने आपण जात नाही. कांचनाची सफर पण आता पूर्ण केली. शेवटच्या टप्प्यात आहे. चला खाली उतरण्यास सुरुवात करू आता. तर एक पाण्याचे टाके 1 2 3 4 अशी लाईनीने आहेत. झाडे खूप झालेली आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. गडावर खाण्याच्या गोष्टी, पाणी खालून काय खाऊन सुद्धा या. गड खाली उतरायला पण सुरुवात करते आता. थोडं इथं घसर आहे, अतिशय काळजीपूर्वक उतरायचे. महादेव, हा जरा अवघड टप्पा आहे, त्यामुळे अतिशय सावध उतरतोय आपण इथून. आपण जो आता आलो तो खूप अवघड टप्पा होता. काळजीपूर्वक उतरायचं इथून. 4 पायऱ्या इथं आहेत. आता खूप काळजीपूर्वक आणायचे आपल्याला हळूहळू.
ह्या टप्प्याला उलटे फिरायचे. इथून सावध आहे बाळा, हा टप्पा जरा अवघड आहे. इथे पाहू शकता हनुमान शिल्प आपल्याला पाहायला भेटत आहे. गडावरचं हे एक म्हणजे वर खिंडीमध्ये हनुमान शिल्प आहे. खूपच सुंदर. कांचनगडावर असणारे खाली जाऊन आपण आता कांचनाच्या दिशेने जाणार आहोत. तर ह्या वाटेने पाठीमागच्या बाजूस आपणाला जे पाण्याचा टाका आहे, खामटाक, ते पाहू. कातळात कोरलेले पायऱ्या आहेत. खूप मोठं गुहा खामटाक आहे. अरे त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. खूप सुंदर आहे, भरपूर मोठा आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह. पाण्याच्या टाक्यांचा समूह आता पाहिला आपण व या गडाची सफर पूर्ण झाली आणि आता आपण कंचनच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी छोटे छोटे अशा पाऊलवाटा केलेल्या पाहायला भेटत आहेत. वरच्या बाजूने आहेत आणि वरती सुद्धा आहेत तिथं. तर चला चालू करू आता कंचना. वर जाताना त्या ठिकाणी ते भुयार आहे, परंतु त्याच्यात 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व आपणाला ह्या अशा रस्त्याने वर टॉपला जायचं आहे. थोडा अवघड आहे परंतु सहज होऊन जातो. आता आपण खिंडीमध्ये पोहोचून गेलेलो आहे.